हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट घेऊन येतोय. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची खुशखबर, खुशखबर, खुशखबर. कारण 16वा हप्ता आणि 17वा हप्ता एकत्र भेटू शकतात का? याबद्दल ही खुशखबर आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल 29 ऑक्टोबरला 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याचा जी-आर प्रसिद्ध झाला होता आणि अजूनही तुमच्या अकाउंटला तो जमा झालेला नाहीये. तर यातच आता अनेक वृत्तपत्र माध्यमांमध्ये आणि गेल्या काही दिवसांपासून मी हेच म्हणत आहोत, की 16वा आणि 17वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे. तर सरकार यावर खरंच निर्णय घेतील का? ₹3000 तुम्हाला एकत्र देतील का? खुशखबर असणार आहे का? मिळणार का? सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना माझा एक प्रश्न आहे, की तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला असेल तरच तुम्हाला 16वा आणि 17वा हप्ता भेटणार आहे. अदरवाईज लाडक्या बहिणींनो, थोडंसं वंचित राहणार, तुम्हाला 16वा आणि 17वा हप्ता भेटणार नाही. आणि लाडक्या बहिणींनो, जर पात्र यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचाही भेटला नाही तरी सुद्धा तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता भेटू शकतो. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की अत्यंत महत्वाची खुशखबर मी तुम्हाला देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, पहिली न्यूज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत आता सुनावणी होणार आहे. बरोबर? म्हणजे काय? आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागली तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सरकारमार्फत कोणत्याही प्रकारचं पैसे वाटप होत नाही. कारण आचारसंहितेमध्ये सरकार स्वतःचं प्रमोशन करू शकत नाही. बरोबर? म्हणून जो 17वा हप्ता आहे लाडक्या बहिणींनो, हा जो 17वा हप्ता आहे, या हप्त्याचा वाटप निवडणूक पूर्वी होणार म्हणजे होणार याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हीच नाही, माझ्यासोबत महाराष्ट्रातील सगळेच युट्यूबर्स आणि सगळे वृत्तपत्रे सुद्धा आता याच मागणीला घेऊन सरकारपुढे चालले आहे, की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का? लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचा हप्ता आता एकत्र जमा होणार का? असा प्रश्न येतोय. पण लाडक्या बहिणींनो, इथे मी तुम्हाला सांगतोय, जी-आर कोणत्या महिन्याचा आलाय? ऑक्टोबरचा, म्हणजे 16वा हप्ता. तर हा ऑक्टोबरचा हप्ता लवकरात लवकर मी इथून लिहून घ्या माझ्याकडनं, 48 तासात. 48 तास आहे म्हणजे उद्या किंवा परवा 4 किंवा 5 तारखेच्या तुमच्या अकाउंटला येणार म्हणजे येणार, याची मी हमी देतो लाडक्या बहिणींनो. प्रॉमिस करतो तुम्हाला, येणार म्हणजे येणार 48 तासात. बरोबर? आणि लगेच 2 दिवसांमध्ये 17व्या हप्त्याचा जी-आर सुद्धा सरकारने प्रसिद्ध करावा. अन्यथा माझ्या लाडक्या बहिणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सरकारला बघणार आहे आणि बघणार आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जो जी-आर आहे तो प्रसिद्ध करावा आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटला लवकरात लवकर पाठवावा. तुमच्यापैकी खरंच बहिणींनो, तुम्हाला वाटतं का, की हा 17वा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळावा म्हणजे ₹1500 मिळावे? कारण लाडक्या बहिणींनो, जर 17वा हप्ता जमा झाला नाही, तर 17वाही गेला, नोव्हेंबर, डिसेंबरही गेला 18वा आणि 19वाही गेला. म्हणजे 3 महिने तुम्हाला पैसे भेटणार नाही. 3 महिने भेटणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा पैसे वाटप सुरू होऊ शकतो. म्हणून आपण सरकारकडे जर तुम्ही सपोर्ट करत असाल, तर मागणी करू आणि हे ₹1500 सुद्धा आपण मागून घेऊ. राज्यात सुपरहिट ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक बहिणींना मिळतो. या योजनेतून ₹1500 हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. मात्र ऑक्टोबर महिना गेला, ऑक्टोबर गेलाही, बरोबर? 3 दिवस झाले नोव्हेंबर. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली. अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीयेत. जी-आर येऊन 6 दिवस झाले, 6 दिवस लाडक्या बहिणींनो, आणि तरीसुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीयेत. आपण जर आवाज उठवला नाही, तर हे सरकार अत्यंत म्हणजे झोपल्या स्थितीचं नाटक करणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही हातावर हात जर ठेवून बसले, तर तुम्हाला तोही लाभ मिळणार नाही. लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा प्रतीक्षेत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार का? असा प्रश्न आता लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे आणि विचारला पाहिजे. साहजिकच आहे. तो त्यांचा हक्कच आहे. बहिणींचा तो हक्कच आहे. 1500, 1500, ₹3000 त्यांना एकत्र वाटप होणार आहे का? सविस्तर उत्तर देणार आहे लाडक्या बहिणींनो, घाबरू नका. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे आपल्याकडे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्याचा हप्ता जमा होणार का?
असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून सरकारला विचारला जात आहे. लाडक्या बहिणींबरोबर आम्ही सुद्धा युट्यूबर्स सरकारपुढे हेच विचारतोय, की लाडक्या बहिणींना 15वा 16वा आणि 17वा हप्ता जमा करा. कारण सरकार काय करणार आहे, 16वा दिला तर 17वा देणार नाही आणि 3-4 महिने तुम्हाला पैसेच देणार नाही. निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे देणार नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो, आपल्याला सरकारपुढे मागणी काय करायची आहे? 17व्या हप्त्याची मागणी करायची आहे. जर तुमचा सपोर्ट असला, तर सरकारला सुद्धा नतमस्तक व्हावं लागेल. कारण लाडक्या बहिणीमुळेच सरकार त्या राज्यामध्ये बसू शकलं, त्या खुर्चीवर बसू शकलं. आताही या लाडक्या बहिणींमुळेच त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विजय सुद्धा होऊ शकतो किंवा पराभव सुद्धा होऊ शकतो. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. जर तुमचा सपोर्ट असेल, तर तुम्हाला पैसे भेटतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल. दरम्यान कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणे शक्य नसतं. म्हणजे आचारसंहितेमध्ये तुम्हाला पैसे वाटप होणार नाही. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात पुढील हप्त्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. बघा, साम टीव्हीने सुद्धा न्यूज उचलली होती. हीच न्यूज कोणी उचलली आहे? मराठी जागरणनी सुद्धा उचललेली आहे. बघा, बरोबर. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट. लाभार्थी महिलांच्या खात्यात आचारसंहितेपूर्वीच ₹3000 जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणीनो, 29 तारखेला जी-आर सुद्धा आलेला होता. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रूफ सहित दाखवतो म्हटलं. 29 ऑक्टोबरला जी-आर आला. आजची तारीख जर बघितली तर किती आहे? 3. 3 नोव्हेंबर आहे, तरी सुद्धा पैसे जमा झालेले नाही आहेत. तर इथून 48 तासाच्या आत म्हणजे 4 किंवा 5 या तारखांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. पैसे जमा होतील म्हणजे लक्षात 4 आणि 5. उरले मग पुढचे दिवस. बरोबर. त्या दिवसांमध्ये 17व्या हप्त्याचा जी-आर प्रसिद्ध करणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, इथे मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो. 3 हा आज येणार नाही, वापट होणार नाही. 4, 5, 6 या दिवसांमध्ये तुम्हाला 16वा हप्ता वाटप होईल. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल 18 तारीख ही ई-के-वाय-सीची शेवटची तारीख ठरवलेली आहे. बरोबर? शेवटची तारीख म्हणजे याच कालावधीपासून पुढे आचारसंहिता लागू शकतं. आचारसंहिता लागू शकतं आणि आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला आर्थिक ज्या स्कीम्स असतात त्याचा फायदा देता येत नाही. म्हणून आपल्याकडे 7 पासून तर पुढल्या 17 तारखेपर्यंत म्हणजे 10 दिवसांचा कालावधी आहे. या 10 दिवसांमध्ये 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचा जी-आर प्रसिद्ध करून सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करावे ₹1500 ही आपली मागणी सरकारकडे आहे. तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणींचा याला सपोर्ट आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अन्यथा लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे सुद्धा भेटणार नाही. त्यानंतर शेवटचे 15 दिवस उरलेले आहेत रे. लाडक्या बहिणींनो, शेवटचे 15 दिवस उरलेले आहे कशाचे? ई-के-वाय-सीचे. तुम्हीच विचार करा. अजूनही सरकारने पती नाही आहे, वडील नाही आहे, त्यांच्याबद्दल काहीही अपडेट केलेली नाही आहे. ज्या बहिणींचे फॉर्म चुकलेले आहेत, त्या बहिणींना एडिटचं ऑप्शन दिलेलं नाही आहे. त्या बहिणींना, ज्या गरजू बहिणी आहेत, ज्या बहिणींना या लाडक्या बहीण योजनेची अत्यंत नितांत गरज आहे, तरीसुद्धा सरकारने त्या लाडक्या बहिणी हे आपले ई-के-वाय-सी आहे कंप्लीट करू शकत नाही आहे. तर अशा बहिणी खरंच सरकार अपात्र ठरवणार का? खरंच सरकार या पात्र बहिणींना अपात्र करणार का? जसं जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये केलं होतं, तर आता असंख्य लाडक्या बहिणींना म्हणजे ऑलमोस्ट 70 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करणार का? हा प्रश्न आता माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित राहिलेला आहे. आणि जर सरकारने याबद्दल आता वक्तव्य केलं नाही, तर लवकरात लवकर सरकार पराभवाचा सामना करेल. ही तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट राहील, की सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हारलं. म्हणून माझा सरकारला नम्र विनंती आहे, की पती आणि वडील नसेल त्या बहिणींसाठी ऑप्शन उपलब्ध करून द्यावं. मी स्वतः महिला व बालविकास विभागांच्या प्रमुख बोललो, लाडक्या बहिणींनो तुम्ही काय करा, तुमची हाफ के-वाय-सी कंप्लीट करून ठेवा. हाफ ही के-वाय-सी कंप्लीट करून ठेवा. तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला जा. तिथे गेल्यानंतर तुमची ई-के-वाय-सीच्या लिंकवर टिक करा. तिथून आल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका, कॅप्चा क्रमांक टाका. मी सहमत आहे वर टिक करा. ओ-टी-पी पाठवा.
सबमिट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो किंवा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ओ-टी-पी येईल. वर काय करा, सबमिट करा आणि तुमची आप किंवा डन होईल. बुधवारपर्यंत आपल्याला अपडेट देणार असल्याची चर्चा या ठिकाणी आता सांगण्यात येत आहे, सांगितलं जात आहे. तर बुधवारपर्यंत वेट करा. जर बुधवारपर्यंत नाही आला, तर मग तुम्ही तुमच्या नातेवाईकांची, कुणाची तरी, तुमचा भाऊ असेल, काका असेल, आई असेल, बहीण असेल, त्यांच्यापैकी कोणाचं तरी टाकू शकता. ते असेल तर नणंद असेल, अ, देवर असेल किंवा सासू असेल, सासरे असेल, यांच्यापैकी कोणाचा तरी तुम्ही टाकू शकता. पण बुधवारपर्यंत वेट करा. म्हणून लाडक्या बहिणींनो, आता बघूयात किती लाडक्या ताई आपल्याला सपोर्ट करतात. कोणत्या-कोणत्या बहिणींना 16वा आणि 17वा हप्ता दोन्ही हप्ते निवडणुकीपूर्वी पाहिजे. जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट दाखवा. ही खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता बघूया कोणत्या बहिणी खरंच आपल्याला सपोर्ट करतात का? कारण जर आपण अशा मागण्या केल्या नाही, तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला, बरोबर, सरकार तर तुम्हाला अपात्र करण्यासाठीच बसलेलं आहे. म्हणून तर वेगवेगळे निकष येत आहे. तर अदरवाईज सरकारला जर तुम्हाला अपात्र घोषित करायचं असतं, निकष कशाला आले असते? म्हणून लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही सपोर्ट केला तर आपल्याला लवकरात लवकर. आता बघूयात, तुमची बारी आहे. महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून सरकारपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचेल आणि लाडक्या बहिणींनो आता थांबतो. व्हिडिओमध्ये तोपर्यंत